नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहे बिल गेट्स यांचा हॉरोस्कोप. धनस्थानाचा आज विचार करायचा आहे आणि कृष्णमूर्ती पद्धतीनुसार आणि पारंपरिक पद्धतीनुसार द्वितीय भावातूनच धनाचे अध्ययन करायचे असते, धनाची कंडिशन पाहायची असते. तर कृष्णमूर्ती पद्धतीनुसार आज आपण बघूया. सेकंड कस्पल सबलॉर्ड आहे चंद्र. चंद्राचा नक्षत्र स्वामी आहे शनी आणि उपनक्षत्र स्वामी आहे राहू. तर चंद्र 10 आणि 2 भावाचा कार्यश होतो आहे. शनी 5, 8, 9 आणि 10 याचा कार्यश होतो आहे. तो आहे नक्षत्र स्वामी. उपनक्षत्र स्वामी जो आहे तो आहे राहू. तो 6 आणि 11 या 2 भावाचा कार्यश होतो आहे. तर आज आपण बघूया 10 आणि 2. 10 म्हणजे प्रोफेशन आणि 2 म्हणजे इन्कम. तर प्रोफेशनमधनंच इन्कम मिळणार हे तर ऑब्वियस आहे. नक्षत्र 5, 8, 9 आणि 10 या भावांचा कार्यक्षत्व दाखवतो आहे शनी. तर 2, 6, 10 आणि 11 हे मुख्य भाव असतात. धनाची उत्तम कंडिशन, सर्वोत्तम कंडिशन याच्यासाठी. परंतु नक्षत्र स्वामी 5, 8, 9 ह्या 3 विरोधी भावाचे कार्यक्षत्व दिसते आहे. परंतु ते तीनही एकत्र आल्यामुळे त्याची डेफिनेशन चेंज झाली आहे. 5 म्हणजे इंटेलिजन्स, बुद्धिमत्ता, सॉफ्टवेअर ॲनालिसिस, डेटा ॲनालिसिस. 8 म्हणजे इंजिनिअरिंग आणि कोणतेही गूढ अध्ययन, आपण त्याला म्हणतो डीप रिसर्च वगैरे. आणि 9 म्हणजे हायर नॉलेज, हायर एज्युकेशन वगैरे असाही त्याचा अर्थ आहे. आणि 10 म्हणजे प्रोफेशन, एक अधिकारी पद आपणही त्याला म्हणतो. आणि ओव्हरऑल त्यानंतर ही सर्व परिस्थिती आपण बघता. उपनक्षत्र स्वामी त्याचा होतोय राहू. तो 6 आणि 11 सर्वोत्तम कंडिशन आहे ही. कारण की 6 म्हणजे समोरच्या व्यक्तीचा अर्थाचा खर्च, पैशाचा खर्च. आणि 11 म्हणजे आपला स्वतःचा लाभ. तर ओव्हरऑल प्रॉमिस आणि आफ्टर कंडिशन, आपण त्याला म्हणतो टेस्ट ऑफ रिझल्ट, ही सर्वोत्तम आहे ऑब्वियसली. तर हा डेटा जो आहे तो रेक्टिफाय आहे आणि त्याचं पूर्ण गॅरंटेड सर्व इव्हेंट्स मॅच होत आहेत. तर ही कंडिशन तर आपण बघतो आहे सर्वोत्तम आहे. म्हणजे रिचेस्ट पर्सन्ससाठी 2, 6, 11, 10 अशी ही जी कंडिशन ती पूर्ण आहे सर्वोत्तम अर्थाची कंडिशनसाठी. परंतु त्यातही सर्वात महत्त्वाचं म्हणजे महादशा, अंतर्दशा बघायची असते. ॲक्च्युली आपल्याला वेळेनुसार फळ काय मिळते आहे, तर त्यांचं आपण इतिहासाची क्रोनॉलॉजी बघूया. तर आपण ChatGPTकडनं काही डेटा मागवलेला आहे. तर त्यांची आपण विंशोत्तरी महादशानुसार दशा बघू. तर 1955ला त्यांचा जन्म झाला सिॲटलमध्ये. आणि लहानपणापासूनच त्यांना संगणकाची, स्टॅटिस्टिक्स, रिसर्च आणि डेटाची आवड होती त्यांना. तर प्रोग्रामिंग वगैरे त्यांच्यामध्ये रस होता त्यांना. ऑब्वियसली पंचम भावाचंच कार्यक्षत्व आहे. आणि मित्राबरोबर पॉल ॲलन बरोबरच त्यांनी प्रोग्रामिंग आणि डेटा ॲनालिसिस वगैरे, स्टॅटिस्टिक्स याच्यासाठी सॉफ्टवेअर आणि इझी काम होण्यासाठी त्यांनी प्रोग्रामिंग केली, त्याची डेव्हलपमेंट केली. त्यांना सुरुवाती दिवसात पूर्ण यश मिळाले आणि खूप हुशार पण होते ते. तर त्यांनी 1975 ते 80
ह्या कालखंडात मायक्रोसॉफ्टची सुरुवात केली, मायक्रोसॉफ्टची स्थापना केली. तर 1975 म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी त्यांची केतूची महादशा सुरू झाली. केतू आपल्याला काय दाखवतो आहे? केतूचा नक्षत्र स्वामी मंगळ आहे आणि उपनक्षत्र स्वामी आहे गुरु. तर केतू 12 आणि 5 याचं कार्यक्षेत्र आहे. केतूची टिनेन्सी अनटिनेन्सी बघूया आपण. गुरुचा नक्षत्र स्वामी केतू झालेला आहे आणि केतूचा मंगळ आणि मंगळाचा चंद्र आहे, त्याच्यामुळे केतू टिनेंटेड आहे, इथे अनटिनेंटेड नाही आहेत. मंगळ 4, 6 आणि 11 या भावाचा कार्यक्षेत्र आहे आणि गुरु उपनक्षत्र स्वामी 3 आणि 7 या भावाचं कार्यक्षेत्र त्यांच्याकडे आहे. तर 12 आणि 5 म्हणजे काय? 5 म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा ॲनालिसिस वगैरे. 12 म्हणजे इन्साइटफुल वर्क असतं. तर केतू स्वतः एक गूढ आहे, एक आभासी ग्रह आहे, एक गूढत्व त्याच्यामध्ये आहे. तर 12 आणि 5, 12 म्हणजे एक जगावेगळी थिंकिंग आणि एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी थिंकिंग पण म्हणूया आपण त्याला. आणि मंगळ 4, 6, 11 या भावाचा कार्यक्षेत्र आहे. 4 म्हणजे आपण त्याच्यात एज्युकेशन पण म्हणतो. 6 म्हणजे एज्युकेशनमध्ये एक चांगल्या प्रकारची अध्ययन होणं, म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये विजयी होणं. 11 म्हणजे लाभ, त्याच्यामध्ये कॉम्पिटिशनमध्ये विजयी होण्याचे आणि हाय एज्युकेशनचे, प्रायमरी चांगल्या एज्युकेशनचे हे 3ही नंबर आहेत. ऑब्व्हियसली गुरु 3 आणि 7 भावाचा कार्यक्षेत्र होतो आहे. गुरु म्हणजे कम्युनिकेशन, गुरु तृतीय भावाचा आणि 7व्या भावाचा कार्यक्षेत्र होतो आहे. तृतीय म्हणजे एक रायटिंग आणि पब्लिकेशनसाठी एक वन ऑफ द भाव आहे सपोर्टिंग. आणि 7 म्हणजे बिझनेस, आपण म्हणूया बिझनेसची सुरुवात. तर इथे गुरुनी सपोर्ट केला आहे बिझनेस, एक प्रकारे स्टार्टअप म्हणूया आपण. आणि त्यातही 4, 6, 11 असं आहे. आणि 12 म्हणजे आपण ब्रांचिंग पण म्हणूया, इन्व्हेस्टिंग पण म्हणूया, वेळ त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणं, नॉट ओन्ली पैसा बट हर एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट ही आपण बघूया आपण त्याच्यामध्ये. सॉफ्टवेअर वगैरे 5 आणि 12 एकत्र झाल्यामुळे. तर अशा प्रकारे मायक्रोसॉफ्टची स्थापना झाली. 1980 ते 85 या कालखंडामध्ये IBM सोबत डील झाली. तर तेव्हा 1982 साली शुक्राची महादशा चालू झाली. तर ओव्हरऑल लमसम आपण बघतो आहे, अंतर्दशेमध्ये आपण गेलेलो नाही आहे, कारण की छोट्या छोट्या इव्हेंट्सच्या ॲक्च्युअल डेटा आपल्याकडे नाही आहे. त्याच्यामुळे अंतर्दशेचा आपण सध्या तरी विचार करणार नाही, कारण की आपण ट्रूथफुल डेटावरतीच रिलाय करू. तर शुक्राच्या महादशेत 1982 ते 2002, 20 वर्षाचा हा सर्वात मोठा कालखंड असतो शुक्राचा. तर शुक्र 5 आणि 12, शुक्राचा नक्षत्र स्वामी गुरु 3 आणि 7, त्यात परत उपनक्षत्र स्वामी 5 आणि 12 शुक्रच आहे. तर तिथे IBMची डील, इन्व्हेस्टमेंट वगैरे, बिझनेस स्ट्रॅटेजी आपण बघूया. IBM बरोबर त्यांनी एक युती केली, म्हणजे आपण म्हणूया बिझनेस डील, आपण पार्टनरशिप ही म्हणूया त्याला.
कारण की गुरु इथे 3 आणि 7चा पण कार्यश होतोय. 7 म्हणजे पार्टनरशिप वगैरे, बिझनेस पार्टनरशिप ही आपण त्याला म्हणूया. 12 म्हणजे एक इन्व्हेस्टिंग, त्यांना इन्व्हेस्टिंग पण मिळाली. 5 म्हणजे तेच इंटेलिजन्स, बुद्धिमत्ता आणि सॉफ्टवेअर डेटा ॲनालिसिस ऑब्व्हियसली. आणि सेम ही कंडिशन इथे अप्लाय होते. त्यानंतर 2002 पर्यंत शुक्राची ही महादशा राहिली. तर मायक्रोसॉफ्टची जी मोठी गरुड झेप आहे, ती त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टीम पहिले जसे विस्टा, XP, विंडोज 7, 8, 8.1 या प्रकारे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. तर ह्या 2002 ते 90च्या काळापासूनच मायक्रोसॉफ्टची खूप गरुड झेप झाली. तर शुक्र तिथे कारणीभूत होता. त्यानंतर रवीची महादशा आली. रवी दाखवतो आहे 5, 3, 4. रवीचा नक्षत्र स्वामी राहू 6 आणि 11 आणि त्याचा उपनक्षत्र स्वामी जो आहे तो शनी 5, 8, 9, 10 या भावाचा कार्यशत्व आहे. सर्व ही ग्रहांची परिस्थिती आपण बघतोय, सर्व एकामध्ये एक सपोर्टिव्ह झालेले आहेत. रवी 5, 3 आणि 4 या भावाचा कार्यश झालेला आहे. आणि नक्षत्र स्वामी जो आहे 6 आणि 11. तर रवीची ही कंडिशन बघूया. रवी कोणाचाच नक्षत्र स्वामी न झाल्यामुळे तो अनटेनेंटेड आहे. त्याच्यामुळे नक्षत्र स्वामीसारखेच तो रिझल्ट देणार आहे. तर 5, 3, 4 सोबतच 6 आणि 11 हे दोन्हीही राहूचे भाव आणि रवीचे हे तीनही भाव एकत्र झाले ते ॲज अ नक्षत्र स्वामीचे फळ देणार आहे. तर 6 आणि 11 म्हणजे वित्त, अर्थ आपण म्हणतो पैशाच्या कंडिशनसाठी सर्वोत्तम 6 आणि 11. सोर्स 5, 3 आणि 4चा आहे. पंचम भावाचा खूप त्यांना मोठा सपोर्ट ऑब्व्हियसली ऑपरेटिंग सिस्टीम, सॉफ्टवेअर वगैरे, डेटा वगैरे, ॲनालिसिस वगैरे आपण सर्वांना माहितीच आहे. पंचम भावाचा त्यांना खूप जास्त फायदा झाला आणि त्यांचा लहानपणापासूनच रस होता. 3 आणि 4. 3 म्हणजे डॉक्युमेंटेशन, पब्लिकेशन वगैरे याला एक सपोर्ट आहे. 3 म्हणजे मेहनतीचे आणि एक कष्टाचे काम म्हणजे आपण म्हणतो हार्डवर्क तृतीय भावाला 5 आणि 4. तर त्यासोबतच उपनक्षत्र स्वामी त्यानंतर 5 शनी 5, 8, 9 आणि 10. 5 म्हणजे तेच इंटेलिजन्स, 8 म्हणजे इंजिनिअरिंग, डीप वर्किंग. त्यांचं कंटिन्यू रिसर्च चालूच होता कारण की शनीचा त्यांना सपोर्ट होता. शनी पण आहे सिरियस डीप थिंकिंगवाला. 5, 8, 9 आणि 10. 5 म्हणजे सॉफ्टवेअर, 8 म्हणजे डीप थिंकिंग, रिसर्च वगैरे यासाठी. तर रिसर्च, हायर एज्युकेशन 9 हे चालूच होतं. प्रोफेशन म्हणजे 10वां प्रोफेशनसुद्धा उत्तम चालू होतं त्यांचं. उपनक्षत्र स्वामी म्हणून कायम सपोर्टिव्ह राहिला. तर रवीची महादशा 2008 पर्यंत होती. त्यानंतर चंद्राची 2018. चंद्र पण बघूया. चंद्राचा नक्षत्र स्वामी शनी झालेला आहे. उपनक्षत्र स्वामी राहू परत 6 आणि 11. तर पुन्हा इथे शनीची इन्व्हॉल्वमेंट आली आहे त्यांच्या स्पेशलायझेशन कामावर. त्यांचे नेहमी सपोर्टिंग राहिला. 5, 8, 9 आणि 10 सॉफ्टवेअर, डेटा ॲनालिसिस, रिसर्च वगैरे. चंद्र 2 आणि 10 प्रोफेशनमधनं उत्पन्न त्यांना कायम मिळत राहिलं. त्यानंतर राहूचा ॲज अ सबलॉर्ड लेवलला 6 आणि 11 ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स राहिला. खास करून 2008 ते 2018
ह्या कालखंडात त्यांची आर्थिक परिस्थिती बूम झाली, एकदम व्हास्ट पद्धतीने अर्थार्जन झाले त्यांचे, आणि ह्याच कालखंडात जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांचे नाव आले. आणि चंद्राच्याच या महादशेमध्ये 2018पर्यंत आलं. त्यानंतर 2018 पासून 2025पर्यंत मंगळाची महादशा, मंगळ 4, 6 आणि 11, चंद्र 10 आणि 2, शनी 5, 8, 9 आणि 10. शनीचा कायम सपोर्ट राहिला ॲज अ सबलॉर्ड लेवलला. तुम्ही बघताय मंगळाचा नक्षत्र स्वामी चंद्राचा, त्यानंतर त्यांचा उपनक्षत्र स्वामी शनी झालेला आहे. मंगळ जो आहे तो टिनेंटेड आहे, तरीही 4, 6, 11 अर्थासाठी 2 आणि 10 चंद्र परत आला त्यात नक्षत्र लेवलला. आणि सबलॉर्ड लेवलला पुन्हा रिसर्चचे काम, पुन्हा ग्रोथचे काम आजही जगात अग्रेसर आहे. ॲज अ म्हणजे मायक्रोसॉफ्ट नंबर 1वरतीच आहे, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. मंगळाने सुद्धा 4, 6 आणि 11 या भावातून कार्य केले. 4 म्हणजे सुखस्थानही आपण बघतो एक. 6 आणि 11 म्हणजे सर्व्हिसेस वगैरे, ते फिलॅन्थ्रॉपिस्ट पण होते. दान धर्म वगैरे, म्हणजे पब्लिकची, जनतेची सेवा वगैरे त्यांनी NGO वगैरे मार्फत पण कॉमन पब्लिकची भरपूर मदत केली. वेगवेगळे NGOज खोलले, मोठे मोठे $1 बिलियन त्यांनी दान धर्म केला. तर अशा पद्धतीने आपण बघतो आहे. सध्या त्यांची 25 आता आहे, 2026 चालू आहे, मे महिना संपत आलेला आहे. आणि राहूची त्यांची जस्ट मागच्याच वर्षाच्या शेवटी सप्टेंबरमध्ये त्यांची राहूची महादशा चालू झाली. 2043पर्यंत आहे. नक्कीच दीर्घायू त्यांना लाभावं आणि अशीच जनतेची NGO मार्फत सेवा व्हावी त्यांच्याकडनं. राहू कंडिशन दाखवतोय सध्याची. आपण बघूया त्यांची आर्थिक परिस्थिती. राहू 6 आणि 11, नक्षत्र स्वामी बुध 4 आणि 1, गुरु 3 आणि 7. तर ह्या महादशेमध्ये यांचं वयही आता 70 वर्षे, म्हणजे 71 वर्षाचे ऑलमोस्ट जवळ आहे. 4 आणि 1, 3 आणि 7 आपण म्हणूया. ह्या महादशेच्या काळात राहूच्या 6 आणि 11 पैसा अफाट राहील. ऑब्वियसली ग्रोथ होतेच आहे त्यांची, असं नाही. बुध 4 आणि 1, नक्षत्र स्वामी 4 म्हणजे सुखस्थान, सुख, थोडं रिलॅक्स झाले आहेत आता. एवढी डीप इन्व्हॉल्वमेंट त्यांची नाही आहे जी 2018पर्यंत त्यांची होती. त्यानंतर थोडं थोडं त्यांनी त्यांच्या टीमला, त्यांच्या सर्व कम्युनिटीला ते काम सुपूर्द केलं. तर इथे 3 आणि 7 पण येतोय. 7 म्हणजे बिझनेस ऑपॉर्च्युनिटी, काही अलायन्स वगैरे ते करतीलच. 3 म्हणजे मेहनत त्यांची शेवटपर्यंत राहील. एक आपण म्हणतो मेहनत आपण म्हणतो, कष्टाचे काम, कष्ट इन द सेन्स एक जिद्दीने केलेलं कार्य आपण त्याला म्हणतो. 4 आणि 1 बुध पण आहे इथे. थोडं रिलॅक्स राहतील, थोडं माया जेवढी कमवली त्यांनी थोडा उपभोग घेतील. ऑब्वियसली सुखस्थान आहे सध्या, खूप छान त्यांची रिटायरमेंट लाईफ तर नाही म्हणता येणार, पण रिलॅक्स लाईफ चालू आहे सध्या. आणि अशा प्रकारे आपण त्यांची अर्थाची परिस्थिती जाणून घेतली. आणि स्टे ट्यून मित्रांनो, आपण त्यांच्या बाकीच्या
11 भावाची स्टडी करूया. त्यांचं एज्युकेशन, वेल्थ आपण आता त्यांची डिसाईड केली, कंडिशन कशी राहिली. जर त्यांना वेगवेगळ्या परिस्थितीत जी क्रोनॉलॉजी बाकी इतिहासात आहे ती आपण टॅली करूया आणि याच पद्धतीने सर्व राहील. तर स्टे ट्यून गाईज, पुन्हा भेटूया. धन्यवाद.